नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आजचा व्हिडिओ म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आता ॲक्च्युली आम्ही तसा व्हिडिओ बनवतोय. कारण मध्ये मी गावाला गेलो प्रेरणा आणि आई पप्पांबरोबर. तेव्हा प्रेरणा इकडे काही कामानिमित्त बिझी होती आणि नंतर मुंबईला आलो. त्यानंतर मग आम्ही आमच्या कामानिमित्त अजून बिझी झालो. ओके, तर कर्जतलामध्ये जाणं झालं, पण ते सुद्धा मलाच जावं लागलं कारण प्रेरणा इकडचं ऑफिसचं वगैरे सगळं सांभाळत होती. बिकॉज देर आर सम प्लॅन्स, ओके, म्हणजे बिझनेस प्लॅन्स असं म्हणू शकता तुम्ही. तर ते जरा पाईपलाईनमध्ये आहे, तर त्याच्यावरती काम चालू होतं. पण जवळजवळ 2 महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगितलेलं की आम्ही शिफ्ट होतो आहे. ओके, तर आधी आमचा शिफ्ट होण्याचा प्लॅन झालेला कुठे, पनवेलला. ओके, तर पनवेलला प्रेरणा काय इश्यू आले आपल्याला? रेंट आम्हाला एकतर जास्त वाटलं, कारण आम्हाला वाटत नाही की आम्ही तिथे जास्त वेळ राहू. ॲक्च्युली आम्हाला बेसिकली ट्रॅव्हल आमचा जो वेळ होता तो कुठेतरी वाचवायचा होता. तर त्यासाठी आम्ही एक सेंटर पॉईंट असं बघत होतो. बट नंतर आता एक्सपांड करायचं चालू आहे आमचं हॉस्पिटॅलिटी बिझनेस. सो बेसिकली रिअल इस्टेट. रिअल इस्टेट पण. सो एक्सपान्शनचं रिझन होतं ते. आणि दुसरं म्हणजे कसं आहे माहिती आहे बघा, एक रिझन आहे की आम्ही दहीसरचा आमचा फ्लॅट सोडत नाही आहोत. ओके, कारण कसं आहे की आमची बिल्डिंग तुम्हाला माहिती आहे BMCची बिल्डिंग आहे. तर आई वडील इज व्हेरी मच कम्फर्टेबल आणि आम्ही पण व्हेरी मच कम्फर्टेबल आहोत, कारण प्रेरणाचे आई वडील पण कांदिवलीलाच असतात. ओके, सो त्याच्यामुळे आम्ही वेस्टर्न साईड सोडू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही हा फ्लॅट रेंटवरती देऊ शकत नाही. हा फ्लॅट जर रेंटवरती दिला असता आम्ही, तर मग आपण पनवेलमध्ये चांगला मोठा फ्लॅट वगैरे घेतला असता आणि तसा विचार केला असता. पण तसं नाही आहे. म्हणजे आम्ही हा फ्लॅट पण ठेवतो आहे आणि त्याच्याशिवाय आम्हाला अजून एक जागा हवी होती. आणि त्या अनुषंगाने मग आम्हाला असं वाटत होतं की यार 20,000 रुपये रेंट चांगल्या ठिकाणी घेणं, मग ते वर्थ वाटत नव्हतं. आणि त्याच्याशिवाय आम्ही मोस्टली ट्रॅव्हलमध्येच असतो. म्हणजे गावी ट्रॅव्हल म्हणा किंवा आउट स्टेशन ट्रॅव्हल म्हणा किंवा कामानिमित्त बाहेरच असतो. ओके, त्याच्यामुळे तिथे त्या घरात राहणं किती दिवस आम्ही त्या घरात राहू. सो ऑन एन एव्हरेज तुम्ही पकडून चला, आम्ही आय थिंक विल स्टे देअर फॉर 7 to 8 days, नाही तर 8 to 10 days, नॉट मोर दॅन. आम्ही म्हणजे 15 दिवस बाहेर, 15 दिवस 15 पण नाही. म्हणजे घरी फक्त असं वाटतं कधी कधी की कपडे धुवायला आणि साफसफाई म्हणजे बेडरूम वगैरे साफसफाई करायला असंच येतो. सो दॅट इज द रिझन. मग आम्हाला ते वर्थ वाटत होतं की यार जर आम्ही एखाद्या वास्तूमध्ये 7 ते 8 दिवसच राहणार आहोत, मग त्याच्यामध्ये आम्ही 15 ते 20,000 रुपये स्पेंड करू एव्हरी मंथ. आणि बाकीचे एक्सपेन्सेस तर आलेलंच, कारण आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला वायफाय तर लागतातच, इलेक्ट्रिसिटी बिल तर येणारच आहेत, तो बाकीचे एक्सपेन्सेस पण असणारच आहेत. ओके, सो दॅट इज द रिझन वी हॅव डिसाइडेड नाऊ की आम्ही शिफ्ट करतो आहे. ओके, म्हणजे आम्ही अजून एक जागा रेंट करतो आहे. म्हणजे आम्ही हीच जागा पण ठेवतो आहे आणि प्लस आम्ही अजून एक जागा रेंट करतो आहे. आणि प्रेरणा आपण 1 BHK घेतो की 2 BHK? मोस्टली 1 BHKच घेतो. ओके, कारण 1 BHK कम्फर्टेबल होईल. आमचा असा प्लॅन आहे की बेडरूममध्ये आम्ही बेड ठेवणार आणि हॉलमध्ये आम्ही सोफा कम बेड ठेवणार, 6x6चा मोठावाला. आणि त्याच्यामुळे जेव्हा आई पप्पा तिकडे येतील, ओके, कारण तिकडे त्यांना म्हणजे आम्ही जेव्हा गावाला जातो, आता गणपतीला पण गावाला जाणार. आता आम्हाला एवढं कळलं की आता मी ट्रेनने गेलो, मी आई पप्पांना घेऊन, तर त्या ट्रेनचं ना म्हणजे प्लॅटफॉर्मवर 1 ला लागणार होती, ती लागली 2 ला. ओके, तर त्याच्यामुळे मग आमची एवढी हालत झाली. 15 मिनटं आधी कोकण रेल्वेने सांगितलं आणि त्यामुळे एवढं सगळं सामान लहान पोरांना घेऊन, आणि पप्पांना तेवढं जमत नाही. ओके, हळूहळू चालतात ते थोडं पण ते तर एकदमच हेक्टिक झालं. तर त्याच्यामुळे आता मला तर त्यांना ट्रेनने पाठवायचंच नाही. आणि फ्लाईटचा तुम्हाला इश्यू माहिती आहे, कारण चिपीची फ्लाईट कधी पण कॅन्सल होतात आणि आम्हाला यांच्यासाठी तेवढं कन्व्हिनियंट नाही आहे. म्हणजे त्यांना परत इथून पाठवायचं त्यांना एअरपोर्टला, नंतर मग परत तिथून चिपीवरून परत ते आमच्या गावाला येणार. सो परत तो एक 1.5-2 तासांचा प्रवास आहे. तर त्याच्यापेक्षा आता आम्ही ठरवलं आहे की जेव्हा पण आई पप्पा जाणार गावाला तेव्हा ते कारनेच जाणार. आम्ही असू तर ते आमच्याबरोबरच येतील कारने, नाही तर मी आता अजून एक मित्र आहे माझा, ओके, विश्वास म्हणून, तर त्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे तो कारचं वगैरे कामं करतो आणि माझं सगळं, आणि तो ड्रायव्हिंग पण करतो. सो ही विल कम. तो त्यांना कारमध्ये बसून डायरेक्ट गावाला घेऊन जाईल आणि मग तो ड्रॉप करून घेऊन येईल आम्हाला. तर असा काहीचा प्लॅन आहे. सो दॅट इज द रिझन आम्ही असा पण सेंटर पॉईंट बघतो आहे की जिथे आम्हाला मध्ये थांबता येईल. म्हणजे गावचा जो प्रवास आहे, ओके, की बाबा आता इथून गावाला जातो आहे, ब्रेक जर्नी घेता येईल, कारण पप्पांना मग थोडे अजून बाकीचे म्हातारपणाचे पण त्रास असतात. तर त्याच्यामुळे त्या सगळ्याच्यामुळे विचार करावा लागतो. तर मग इथून आता समजा आम्ही याच्या ठिकाणी बघतोय की आम्हाला आमची सगळी कामं पण होतील आणि तिकडून मग आम्हाला गावाला जाताना पण बरं पडेल. तर असं ठिकाण तुम्ही गेस करू शकता का? मला असं वाटतं तुम्ही गेस मोस्ट ऑफ द लोकांनी केलं असेल काय मला माहिती नाही. केलं असेलच. सो सिम्पल आहे, कारण आता आपलं रिसॉर्ट आहे तर ते आहे कर्जतला. ओके, तुम्ही आता रिसेंटली रील्स बघितल्या असतील रिअल इस्टेटच्या, त्या पण कर्जत रिलेटेड होत्या. आणि जसं मी नेहमीच सांगत आलो आहे की लाईक मला तर असं नेहमी वाटतं की MMR रिजन हा एक्सपांडिंग टुवर्ड्स रायगड. ओके, सो दॅट इज द रिझन. म्हणजे ठाण्यामध्ये तर आज जर आपण तिकडे मूव्ह करतो आहे, सो दॅट इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. ओके, म्हणजे बिझनेस वाईज वगैरे, कारण आपला जो हॉस्पिटॅलिटीचा बिझनेस आहे तो कर्जत, अलिबाग, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ, लोणावळा, खंडाळा, कामशेत,
नंतर आपला लेक कोणता पडला तो पावना लेक. पावना लेक. ओके, सो या एरियामध्ये किंवा पेण आणि खोपोली पाली या एरियामध्ये आम्ही एक्सपांड करण्याचा प्लॅन करतो आहे. आणि रिअल इस्टेट पण म्हणजे त्याच एरियाशी रिलेटेड राहील आणि आपलं कोकण तर आहेतच. ओके, सो आम्ही अशी जागा ठरवलेली आहे ती मला असं वाटतं तुम्हाला आत्ता कळलं असेल याच्यावरूनच की आता आम्ही शिफ्ट होतो प्रेरणा कुठे. आपल्या कर्जतमध्ये. यस. ओके, आता आम्ही कर्जतमध्ये शिफ्ट होतो आणि कर्जतमध्ये शिफ्ट होण्याचा रिझन सांग प्रेरणा काय काय. सो बेसिकली फर्स्ट तर रिअल इस्टेट आहे, त्याच्याशिवाय हॉस्पिटॅलिटी पण आहे. सध्या आपला एक रिसॉर्ट आहे छान, सोनगिरी फार्म हाऊस. आणि त्याच्याशिवाय अजून आम्ही प्लॅन करतोय पण त्याच्याबद्दल आम्ही अपडेट करू तुम्हाला. पण यस, पण कर्जतमध्ये आम्ही शिफ्ट करतो ना याचं रिझन्स म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे रेंट. कोणत्या रेंजमध्ये मिळतात पण आपल्याला फ्लॅट 4 to 7K मध्ये आपल्याला मंथली बेसिस. यस आणि दॅट इज व्हेरी व्हेरी रिझनेबल असं आम्हाला वाटतंय. कारण जरी तिथे 10 दिवस जरी राहिलो तरी इट्स फाईन. ओके, हा 7K म्हणजे जर एकदम चांगला असा आम्हाला थोडा बाल्कनीवाला टेरेसवाला फ्लॅट वगैरे हवा आहे 1 BHK. ओके, म्हणजे जरा अजून आम्हाला जरा सजवता येईल. सेक्युरिटेड गाडी तर असणार आहे आम्हाला. ओके, आणि पण एवढं 7K पर्यंत मला वाटत नाही. आम्हाला वाटतं आपलं 5,500-6 हजारापर्यंत तर मिळूनच जाईल आम्हाला मोस्टली तरी, किंवा त्याच्या खालती पण मिळून जाईल. आता आम्ही एक बघितलं तो 4.5लाच होता. ओके, त्याला पण प्रॉपर बाल्कनी होती, छोटासा टेरेस होता. आणि तो आम्ही बघतोय ना तर तो कर्जतमध्ये एक डीमार्ट आहे. ओके, त्या डीमार्टच्या आजूबाजूलाच बघतोय. हा, तर डीमार्टच्या आजूबाजूला बघतोय कारण याचं रिझन सोपं आहे की आम्हाला आमची मेजर शॉपिंग असते ते डीमार्टमधून होऊन जाते आणि बाकी ती भाजी वगैरे आहेत तर ते मिळून जाईल. आणि त्या डीमार्टचा जो एरिया आहे ना कर्जत डीमार्टचा आहे, तिथून कर्जत रेल्वे स्टेशन पण जवळ आहे. तिथून मग बाकीची रेस्टॉरंट्स आहेत बरीचशी. डीमार्ट तर आहेच. ओके, तिथे बाजूलाच एक पेट्रोल आणि CNG पंप पण आहे आणि तिथून आम्हाला मग सगळं एक्सेसिबल होऊन जाईल. आणि मग तुम्हाला लवकरच फार्म हाऊस पण जवळ आहे. यस, तिथून फार्म हाऊस पण जवळ आहे. सो आपली कामं पण म्हणजे तिकडूनच सगळी सुरुवात होतील कारण आपल्याकडे मग सगळे व्हेकल्स पण असतील. बुलेट असेल, छोटी गाडी असेल, मोठी गाडी कशी मग इकडे तिकडे आम्हाला बघावं लागेल कारण आई पप्पा कुठे असतील त्याच्या अनुषंगाने पण गाड्यांचे अरेंजमेंट्स करावे लागतील. बट तिथून मग आपण पण काय काय एक्सप्लोर करायचं ठरवलं. तिकडून तर माथेरान खूपच जवळ आहे. येस, कर्जत आपल्याला पूर्ण एक्सप्लोर करता येईल. सगळे वॉटरफॉल्स आणि आपल्या फार्म हाऊस पासून जर 5-6 किलोमीटर अजून पुढे गेला तर राजमाची ट्रेकचा बेस्ट विलेज आहे खोपोली पाली. आम्ही अलिबागला खूप फ्रिक्वेंटली जाऊ शकतो, अलिबागच्या बीचेस वरती. ओके, आणि त्याच्याशिवाय अजून एक सिटी पण जवळ आहे पुणे. सो प्रेरणाला पुण्याला जायचं असतं पण होतं का आता इथून खूप हेक्टिक होतं. पण आपण कर्जतला गेलो की कर्जतवरून पुणा तर एकदमच जवळ येऊन जाईल. आणि प्रेरणाचं बेसिकली जे सर्कल आहे, मावशी म्हणा किंवा फ्रेंड्स म्हणा, हे सगळे पिंपरी चिंचवडमध्ये आहेत ना. पिंपरी चिंचवड तर अजूनच जवळ होऊन जाईल. मला असं वाटतं 1-1.5 तासात पोहोचेल ना पिंपरी चिंचवडला. 1-2 तासात म्हणजे प्रेरणा पोहोचू शकते फार मला, पण हळूहळू मला 2 तासात तर पोहोचून जाईल आरामात. आय थिंक 1.5 तासातच पोहोचेल ना. हां, ओके. हां, सो म्हणजे ते पण एक जवळ होऊन जाईल. आम्हाला पण इकडे यायचं आहे तर आम्हाला म्हणजे दहिसरला यायला पण हार्डली 2 तास लागतात. म्हणजे त्या ठिकाणावरून तर अजून 2 तासापेक्षा कमी लागतील, स्पेशली ट्रॅफिक नसेल तेव्हा. आणि गावाला जाताना तर एक वेलकम ब्रेक पण होईल, जाताना पण आणि येताना पण. आता तिकडून थकवा जाणवला आपण ब्रेक घेतच जाऊ आता नेहमी. आता तेच करायचं की म्हणजे आता समजा इथून जातोय तर आपण कर्जतला जाऊ, थोडं रिलॅक्स करू एखाद दिवस वगैरे. आणि कर्जतवरून आम्ही आमचं गाव बघितलं. एक्झॅक्टली आता 8.5 तास आहे. ओके, म्हणजे माझ्यासाठी 8 तास. ओके, कारण जर 8 तासाची जर्नी आहे ना तर मग जे मी एकदम 1 गोमध्ये पण कंप्लीट करेन, मला काही वाटणार नाही. एक छोटासा 1-2 ब्रेक घेतला तर ठीक आहे. म्हणजे आपण जर समजा सकाळी एक 7-7:30ला जर निघालो तर दुपारी लंच वगैरे करून आम्ही आरामात 7-5-12 आणि 3 कर्जत म्हणजे आपण इथून दहिसरवरून ट्रॅफिक नसताना रात्री निघालो, कर्जतला जाऊन म्हणजे रेस्ट करायची. अर्ली मॉर्निंग सकाळी कर्जतवरून निघून जायचं. हां, दुपारी इथून निघायचं आणि कर्जतला जायचं, रेस्ट करायची, तिकडे जेवण वगैरे करायचं आणि सकाळी उठून तिकडून निघून जायचं. मग दुपारी आरामात गावाला पोहोचू शकतो. आणि सेम थिंग गावावरून येताना पण तसंच करायचं, नाहीतरी आम्हाला तो प्रॉब्लेमच होतो. आम्ही सकाळी 10-11 वाजता निघतो आणि त्यानंतर मग आम्हाला इथे रात्रीचं ट्रॅफिक लागतं. सो दॅट वी कॅन अवॉइड. 10-11 वाजता आम्ही तिकडून निघालो की आम्ही 8 तासामध्ये म्हणजे एक 5-6 वाजेपर्यंत आम्ही कर्जतला पोचू. मग कर्जतला मस्तपैकी रिलॅक्स वगैरे करू आणि त्यानंतर मग ऑप्शन्स आहेत. ओके, की जर आम्हाला तिथे थांबायचं तर ते थांबू, नाहीतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी दुपारी येऊन आई पप्पांना ड्रॉप करेन किंवा दुपारी आम्ही दहिसरला येऊ. सो मल्टिपल ऑप्शन्स ओपन होत आहेत. सो फायनली कर्जत इज डन. येस, डन डील. पण अजून फ्लॅट आम्ही 4-5 बघून ठेवलेले आहेत, अजून फायनलाइज नाही केला आहे की कोणता फ्लॅट. पण तुमचा पण जर कर्जतमध्ये 1 BHK असेल, ओके, स्पेशली डीमार्ट जवळच्या एरियामध्ये किंवा चांगल्या लोकॅलिटीमध्ये, आणि पाण्याची वगैरे चांगली व्यवस्था असली पाहिजे. ओके, तिथे वायफाय पोचलं पाहिजे, बस एवढं काय नाही. आणि या सगळ्या फॅसिलिटीज असतील तर तुमचा पण फ्लॅट असेल तर आपला रिअल इस्टेटचा नंबर आहे 8850380668.
तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तर त्याच्यावरती कॉल करून तुम्ही डिटेल्स पाठवू शकता. डायरेक्ट होणार असाल तर उत्तम होईल, मग आम्ही तुमचाच फ्लॅट रेंट करू. ओके, सो ओव्हरऑल आता बोलू शकतो आपण कर्जतमध्ये येतो आहे. यस, आपल्या कर्जतमध्ये. तर लवकरच भेटूया कर्जतमध्ये. पण आता जरा अजूनसुद्धा प्रेरणा प्रणिशन आहे तिथे, तर त्यांची गडबड चालू आहे आणि बाकीचे कामं पण. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देईन. पण आता या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.